Hello friends, in this video we are going to learn grammar chapter change the voice, active voice to passive voice. Change the voice म्हणजे प्रयोग बदला. व्हॉइस म्हणजे प्रयोग. या व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. चेंज द व्हॉइस करताना प्रथम आपल्याला दिलेल्या वाक्याचा व्हॉइस ओळखता आला पाहिजे. व्हॉइस ओळखायचं कसं बघा. त्यासाठी दोन नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याला दिलेल्या वाक्याचा व्हॉइस ओळखता येतो. त्यापैकी पहिला नियम आहे, वाक्यात एम, इज, आर, वॉज, वेअर प्लस पीपी, पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधलं. दुसरा नियम आहे, वाक्यामध्ये बीइंग किंवा बीन किंवा बी प्लस पीपी असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधलं. आपण हे दोन नियम वाक्यामध्ये बघायचं. एम, इज, आर, वॉज, वेअर, पीपी आहे काय, वाक्यात बीइंग आहे का, बीन आहे का, बी आहे का, त्यापुढे पीपी आहे का. हे जर असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधलं आणि नसेल तर वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ॲक्टिव्ह व्हॉइसमधील आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे. काळ आपण कसे ओळखायचे बघा. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे 3 नियम दिलेले आहेत. हे 3 नियम जर आपण लक्षात ठेवले तर तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसमधील काळ ओळखता येईल. पहिला नियम आहे, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही तर साधा काळ. साधा काळ म्हणजे सिंपल टेन्स. पहिला नियम आहे सिंपल टेन्स ओळखायचा. वाक्यात क्रियापदाचे मूळ रूप असेल तर वाक्य साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समधील असेल. वाक्यात क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर वाक्य साधा भूतकाळमधील असेल म्हणजे सिंपल पास्ट टेन्समध्ये. काय ते लक्षात ठेवायचं. वाक्यात क्रियापदाचे मूळ रूप आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स, क्रियापदाचं दुसरं रूप आहे तर सिंपल पास्ट टेन्स. त्यानंतर दुसरा नियम आहे, वाक्यात क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर चालू काळ म्हणजे कंटिन्युअस टेन्स. त्यासाठी दोन नियम आहेत. वाक्यात एम, इज, आर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर वाक्य चालू वर्तमान काळमधील असेल म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वाक्यात वॉज, वेअर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर वाक्य चालू भूतकाळातील असेल म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्समधील असेल. आणि काळ ओळखण्यामधला तिसरा नियम आहे, वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड प्लस पीपी असेल तर वाक्य पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये असेल. पहिला नियम आहे त्यासाठी, वाक्यात हॅव ऑब्लिक हॅज प्लस पीपी असेल तर वाक्य पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील असेल. दुसरा नियम, वाक्यात हॅड प्लस पीपी असेल तर वाक्य पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समधील असेल. काळ ओळखायला हे 3 नियम महत्त्वाचे आहेत. पहिला नियम, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, सिंपल टेन्समधलं वाक्य, वाक्यात क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे, कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य आणि वाक्यात हॅव, हॅज, हॅड प्लस पीपी आहे, वाक्य परफेक्ट टेन्समधील असेल. या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे जर वाक्याचा आपल्याला टेन्स ओळखता आला तरच तुम्ही व्हॉइस बदलू शकता, अन्यथा तुम्हाला येणार नाही. त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करतानाचे नियम कोणते आहेत आपण बघूया. त्यापैकी पहिला नियम आहे, दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आपल्याला ओळखता आला पाहिजे. दुसरा नियम आहे, कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहिणे.
म्हणजे आपण सुरुवातीला एस प्लस व्ही प्लस ओ कोणता आहे हे ओळखणार आहात. जे ओ म्हणजे ऑब्जेक्ट, तुम्ही जे ओळखलेलं आहे ते ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्याच्या सुरुवातीला लिहिणे. त्यापुढे वाक्याच्या काळानुसार टू बी किंवा टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद लिहून क्रियापदाचे तिसरे रूप लिहिणे. तुम्ही कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं की त्यानंतर वाक्याच्या काळानुसार टू बीचे किंवा टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद तुम्ही वापरणार आहात. वाक्यामध्ये सिंपल टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स असेल तर तुम्ही टू बीची सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहात आणि वाक्यामध्ये परफेक्ट टेन्स असेल तर टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, वाक्यामध्ये टू बीचं किंवा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. मग टू बीचं कधी वापरायचं, तर वाक्य सिंपल टेन्समधलं किंवा कंटिन्युअस टेन्समधलं असेल तर टू बीची सहाय्यकारी रूप वापरणार आहात आणि वाक्य जर परफेक्ट टेन्समधील असेल तर तुम्ही टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहात. टू बीची सहाय्यकारी क्रियापद कोणती, एम इज आर वॉज वेअर. एम इज व आर हे प्रेझेंट टेन्समधले आहेत, वॉज वेअर हे पास्ट टेन्समधले आहेत आणि टू हॅवची हॅव हॅज हॅड. ह्यापैकी हॅव आणि हॅज हे प्रेझेंट टेन्समधले आहेत आणि हॅड हे पास्ट टेन्समधले आहेत. त्यानंतर पुढचा नियम आहे, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत. वाक्यातील उरलेले शब्द म्हणजेच ऑब्जेक्ट नंतर जर काय उरलेले शब्द असतील, पुढे शब्द असतील तर ते शब्द त्यानंतर लिहायचे. वाक्य जर चालू काळातलं असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग प्लस पीपी लिहावे. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल. वाक्य जर चालू काळातलं असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग प्लस पीपी लिहावे व वाक्य पूर्ण काळातले असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर बीन प्लस पीपी लिहावे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपण वाक्याचा काळ ओळखणार आहात. जर कंटिन्युअस टेन्स असेल तर सहाय्यकारी क्रियापद वापरल्यानंतर तुम्ही बीइंग लिहायचं आहे आणि परफेक्ट टेन्समधलं वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्ही बीन हा शब्द लिहायचा आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. पुढचा नियम बघा, शेवटी करता बायने जोडून लिहायचा. जर वाक्यामध्ये शाल, विल, कॅन, कुड, वुड, शुड, मे, मस्ट, माईट असेल तर त्यापुढे बी लिहून क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे. शाल, विल, कॅन, कुड, वुड, शूड, मे, मस्ट, माईट हे सगळे मॉडल ऑक्झिलरीज आहेत. वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून तेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरणार आणि त्यापुढे बी लिहिणार. इथे आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर हे तीन शब्द लिहायचे आहेत. कोणते बघा, बीइंग, दुसरा आहे बीन आणि तिसरा आहे बी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बीइंग कधी लिहिणार, जर वाक्य कंटिन्युअस टेन्समधील असेल तर तुम्ही सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग वापरणार आहात. वाक्य परफेक्ट टेन्समधलं असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्ही बीन लिहिणार आहात आणि वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर या मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर तुम्ही बी लिहिणार आहात. हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे, चेंज द व्हॉइस करताना आपल्याला हा तक्ता आहे, हा तक्ता व्यवस्थित अभ्यासायचा आहे. याची आपल्याला व्हॉइस बदलताना उपयोग होतो. जर वाक्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधील आय असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा बाय मी होतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वी असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय अस होतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये यू असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बाय यू होतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ही असेल, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा बाय हिम होतो. शी असेल बाय हर, इट असेल बाय इट, दे असेल बाय देम, अमोल बाय अमोल. याचा अर्थ काय, अमोल बाय अमोल
तर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर हे जे प्रॉपर नाउन आहे हे प्रॉपर नाउन तुम्ही बायने तसंच ठेवणार आहात, त्याच्यामध्ये बदल करणार नाही. बाकी आय, वी, यू, ही, सी, इट, दे यामध्ये तुम्ही या टेबलनुसार बदल करायचा आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे, दिलेले वाक्य आज्ञार्थी वाक्य असेल म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते वेगळ्या सूत्रात घालावे. त्याचं सूत्र काय आहे बघा, लेट प्लस ओ प्लस बी प्लस पीपी. लेट प्लस कर्म प्लस बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. यासाठी सूत्र पाठ करायचं. जर वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं चेंज डिवाइस करताना लेट प्लस ओ मीन्स ऑब्जेक्ट प्लस बी मीन्स बी वर्ड प्लस पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल्स. आता हे आपण सर्वसाधारण नियम बघितले. हे नियम एका सूत्राच्या स्वरूपात मी मांडलेले आहेत. हे सूत्र तुम्ही पाठ केलं की तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस व्यवस्थित करता येईल. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिली कोणती गोष्ट आपल्याला आली पाहिजे तर दिलेलं वाक्य कोणत्या व्हॉइसमधलं आहे ही पहिली गोष्ट. दुसरं, ॲक्टिव्ह व्हॉइसमधील काळ ओळखणे. कारण का आपल्याला या वाक्याच्या काळानुसार टू बीचे किंवा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. इथे ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कधी वापरायचं आणि टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद कधी वापरायचं. वाक्य सिंपल किंवा कंटिन्युअस टेन्समधील असेल तर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि वाक्य परफेक्ट टेन्समधील असेल तर टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. त्यानंतरची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, बीइंग कधी वापरायचं, बीन कधी वापरायचं आणि बी कधी वापरायचं. कंटिन्युअस टेन्स आहे तर बीइंग वापरायचं, परफेक्ट टेन्स आहे तर बीन वापरायचं, मॉडल ऑक्झिलरी आहे तर बी वापरायचं. आता हे दिलेले नियम एका सूत्रामध्ये कसे आहेत बघा, हे सूत्र पाठ करायचं तुम्ही. कर्म प्लस वाक्याच्या काळानुसार टू बीचे किंवा टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद प्लस वाक्य चालू काळातलं असल्यास बीइंग. हे वाक्य जर चालू काळातलं असेल तर बीइंग वापरणार, नसेल तर नाही. वाक्य पूर्ण काळातलं असेल तर बीन वापरणार. ऑक्झिलरी व्हर्ब असेल बी वापरणार प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस उरलेले शब्द प्लस बायने करता. हे जे वरती आपण नियम बघितले हे नियम या सूत्रामध्ये मांडलेले आहेत. पुन्हा एकदा सूत्र बघा, कर्म वाक्याच्या काळानुसार टू बीचे किंवा टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद. टू बी कधी वापरायचं, टू हॅव कधी वापरायचं हे लक्षात ठेवायचं. सिंपल कंटिन्युअस टू बी वापरायचं, परफेक्ट टेन्स असेल टू हॅव वापरायचं. त्यानंतर वाक्य चालू काळातलं असेल तर बीइंग वापरायचं आहे, पूर्ण काळातलं असेल बीन वापरायचं आहे, ऑक्झिलरी व्हर्ब असेल बी वापरायचं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे हा सूत्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस सहज करता येईल. आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. पहिले एक्झाम्पल बघा, द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी वर्क. हे वाक्य आपण बघितलंय, काळ ओळखणे. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणजे हेल्पिंग वर्ब नाही, वाक्य साध्या काळातलं. या वाक्यात बघा, द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी वर्क. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून हे वाक्य साधा काळ म्हणजे सिंपल टेन्समध्ये. त्याच्यामध्ये आपण दोन नियम बघितले. क्रियापदाचं मूळ रूप आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि क्रियापदाचे दुसरे रूप आहे तर सिंपल पास्ट टेन्स. इथे वर्ब कोणता आहे बघा, ॲट्रिब्यूट्स हे मूळ रूप आहे म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. काय आपण करायचं आहे, एस प्लस व्ही प्लस ओ ओळखायचं आहे. सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट. द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी वर्क. द वर्क हे सब्जेक्ट आहे, ॲट्रिब्यूट्स वर्ब आहे, अ लॉट ऑफ लिटररी वर्क हे ऑब्जेक्ट आहे. आपण ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला लिहिणार आहे म्हणजे कर्म सुरुवातीला लिहिणार आहे. काय सुरुवातीला लिहिलं तुम्ही, अ लॉट ऑफ लिटररी वर्क. त्यानंतर तुम्हाला टू बीचं किंवा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. वाक्य सिंपल टेन्समधलं आहे म्हणून टू बीचं वापरणार.
वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून टू बीची प्रेझेंट टेन्स मधली रूप वापरणार आहात एम इज आर. यामध्ये एम हा फक्त आय समोर येतो, इज हा सिंग्युलर आहे आणि आर हा प्लुरल आहे. अ लॉट ऑफ लिटररी वर्क सिंग्युलर आहे म्हणून इज आला. त्यापुढे क्रियापदाचे तिसरे रूप ॲट्रिब्यूट हे वर्ब आहे, त्याचं पीपी काय होईल ॲट्रिब्युटेड. पुढे उरलेले शब्द नाहीत, असते तर लिहिले असते. त्याच्या पुढचा नियम बायने करता. कसं झालं बाय द वर्क. वाक्य कसं झालं बघा, अ लॉट ऑफ लिटररी वर्क इज ॲट्रिब्युटेड बाय द वर्क. तुम्हाला समजलेलं असेल. सेकंड सेंटेन्स बघा, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर चिल्ड्रन. आपण काय केलं पाहिजे, व्हाईस ओळखला पाहिजे. कसा व्हाईस आपण ओळखायचा आहे, पहिलं एम इज आर वॉज वेअर पीपी आहे पॅसिव्ह व्हाईस. त्यानंतर वाक्यात बीइंग आहे, बीन आहे, बी आहे पॅसिव्ह व्हाईस. बघा या वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर पीपी नाही म्हणून हे वाक्य पॅसिव्ह व्हाईस मधलं नाही. वाक्यामध्ये बीइंग, बीन, बी नाही म्हणून हे वाक्य पॅसिव्ह व्हाईस मधलं नाही, ॲक्टिव्ह मधलं आहे. ॲक्टिव्ह मधल्या वाक्याचं आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ ओळखता आला पाहिजे. बघा इथे एस काय आहे, ऑल द ग्रेट रिलिजन्स हा सब्जेक्ट आहे, टीच हा व्हर्ब आहे आणि अस हा ऑब्जेक्ट आहे. आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं म्हणजे कर्म सुरुवातीला घ्यायचं आहे. मग या अच आपण सुरुवातीला काय करणार, त्याचा जो प्रथम आहे वी हा आपण सुरुवातीला घेणार. म्हणजे काय होईल, वी हे सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर वाक्याच्या काळानुसार टू बीचं किंवा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद. वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. सहाय्यकारी क्रियापद नाही साधा काळ, आय एन जी प्रत्यय चालू काळ, हॅव हॅज हॅड तिसरं रूप पूर्ण काळ. या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून साधा काळ म्हणजे सिंपल टेन्स. टीच हे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. वाक्य सिंपल टेन्स मधील आहे म्हणून टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरणं. प्रेझेंट टेन्स आहे एम इज आर, वीच्या पुढे काय येतं आर येतं, वी आर. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप टीच, टॉट, टॉट. आपल्याला क्रियापदाची तिन्ही रूप पाठ असली पाहिजे. वी आर टॉट. त्यानंतर उरलेले शब्द काय, उरलेले शब्द आहेत बघा, टू केअर फॉर अवर चिल्ड्रन हे उरलेले शब्द झाले. आणि शेवटी आपण जो सब्जेक्ट आहे तो बायने जोडणार आहे. काय सब्जेक्ट आहे, ऑल द ग्रेट रिलिजन्स. मग कसं होईल, बाय ऑल द ग्रेट रिलिजन्स. या वाक्याचं कसं पॅसिव्ह व्हाईस झालं बघा, वी आर टॉट टू केअर फॉर अवर चिल्ड्रन बाय ऑल द ग्रेट रिलिजन्स. थर्ड सेंटेन्स, आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, वाक्य साध्या काळातलं क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून वाक्य सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. व्हाईस ओळखायचं, एम इज आर वॉज वेअर पीपी असेल पॅसिव्ह व्हाईस नाही या वाक्यामध्ये. बीइंग, बीन, बी असेल पॅसिव्ह व्हाईस वाक्यामध्ये. बीइंग नाही, बीन नाही, बी नाही म्हणजे वाक्य पॅसिव्ह व्हाईस मधलं नाही, ॲक्टिव्ह व्हाईस मधलं. आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. आता आपलं काम एस प्लस व्ही प्लस ओ. आय हा सब्जेक्ट आहे, स्टार्टेड व्हर्ब आहे आणि स्टार्टेड थ्रोईंग हा व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे मोर स्टोन्स. आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं मोर स्टोन्स. वाक्य सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे म्हणून टू बीची सहाय्यकारी क्रियापद वापरणार. टू बीची पास्ट टेन्स मधली वॉज आणि वेअर. मोर स्टोन्स प्लुरल आहे म्हणून वेअर आलं, मोर स्टोन्स वेअर. पीपी क्रियापदाचे तिसरे रूप स्टार्टेड थ्रोईंग.
सब्जेक्ट बायने जोडायचं आहे, बाय मी. कसं वाक्य झालं बघा, मोर स्टोन्स वेअर स्टार्टेड थ्रोईंग बाय मी. नंबर 4, he saw a vast green sea beneath. एमिजार वॉज वेअर पीपी नाही म्हणून पॅसिव्ह वॉइस नाही. बीइंग बीन बी नाही म्हणून पॅसिव्ह वॉइस नाही. पॅसिव्ह वॉइस नाही तर वाक्य ॲक्टिव्ह वॉइस मधलं. मग आता काळ ओळखायचं. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ. सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून सिंपल टेन्स. क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून सिंपल पास्ट टेन्स. आता काम आपलं एस प्लस व्ही प्लस ओ. ही हा सब्जेक्ट आहे. सॉ हा व्हर्ब आहे. वास्ट ग्रीन सी हा ऑब्जेक्ट आहे. आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो. वास्ट ग्रीन सी ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला. सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे. टू बीची पास्ट टेन्सचे रूप आहेत वॉज आणि वेअर. अ वास्ट ग्रीन सी सिंग्युलर आहे म्हणून वॉज आला. अ वास्ट ग्रीन सी वॉज क्रियापदाचं तिसरं रूप सीन. उरलेले शब्द बिनीथ बाय हिम. वर सूत्र तुमच्या समोर आहे. हे सूत्र बघा म्हणजे वाक्य तुम्हाला व्यवस्थित समजेल. वास्ट ग्रीन सी वॉज सीन beneath by him. The future is calling you. वॉइस ओळखायचं आहे पहिलं. एमिजार वॉज वेअर पीपी आहे पॅसिव्ह वॉइस. इथे इज कॉलिंग आहे. इज कॉलिंग एमिजार आहे त्यापैकी इज आहे आणि पुढे कॉलिंग आहे. कॉलिंग हे पीपी नाही म्हणजे पास्ट पार्टिसिपल्स नाही म्हणून हे वाक्य पॅसिव्ह वॉइस मधलं नाही. मुलं काय करतात, एमिजार वॉज वेअर पुढे क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे तर ते पॅसिव्ह वॉइस मधलं वाक्य म्हणतात. तसं नाही. पीपी पाहिजे. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. तसं नाही म्हणून हे वाक्य ॲक्टिव्ह वॉइस मधलं. बीइंग नाही, बीन नाही, बी आहे म्हणून पॅसिव्ह वॉइस मधलं नाही, ॲक्टिव्ह वॉइस मधलं. आता आपण एस प्लस व्ही प्लस ओ बघूया. द फ्युचर हा सब्जेक्ट आहे. इज हेल्पिंग वर्ब आहे. कॉलिंग वर्ब आहे आणि यू हा ऑब्जेक्ट आहे. आपल्याला ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. आपण सुरुवातीला घेतला यू. वाक्य ओळखायचं. काळ सहाय्यकारी क्रियापद नाही. साधा काळ या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून साधा काळ नाही. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. चालू काळ या ठिकाणी कॉलिंग हे क्रियापद आहे त्याला आयएनजी प्रत्यय आहे म्हणून वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. मग कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस आहे की पास्ट कंटिन्युअस आहे हे आपल्याला ओळखायला सोपं आहे. एमिजार प्लस आयएनजी आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वेअर प्लस आयएनजी आहे तर पास्ट कंटिन्युअस. इथे इज कॉलिंग आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला आपण यू. कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून टू बीची रूप वापरणार. एम इज आर. यूच्या पुढे आर येतो. यू आर. वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे म्हणून इथे बीइंग येणार. आपण नियम बघितलाय. कंटिन्युअस टेन्स असेल बीइंग वापरायचं. परफेक्ट टेन्स असेल बीन वापरायचं. ऑक्झिलरी वर्ब असेल बी वापरायचं. इथे हे कंटिन्युअस टेन्स मधला आहे म्हणून इथे बीइंग वापरला. यू आर बीइंग. त्यानंतर पीपी. कॉल कॉल्ड करता बायने जोडायचं आहे. बाय द फ्युचर. कसं वाक्य झालं बघा. यू आर बीइंग कॉल्ड बाय द फ्युचर. तुम्ही दिलेलं सूत्र आहे हे व्यवस्थित वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला वाक्य सहज बदल करता येईल. नेक्स्ट सेंटेन्स बघा. हिज फादर वॉज सिंगिंग सॉंग्स. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. साधा काळ. इथे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे साधा काळ नाही. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. कंटिन्युअस टेन्स. इथे सिंगिंग. सिंग या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे म्हणून कंटिन्युअस टेन्स आहे. एमिजार प्लस आयएनजी प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वेअर प्लस आयएनजी पास्ट कंटिन्युअस. हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. आता आपण काय करायचं. एस प्लस व्ही प्लस ओ ओळखायचं. हिज फादर सब्जेक्ट आहे. सिंगिंग वर्ब आहे. सॉंग्स हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेणार सॉंग्स. वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे म्हणून टू बीची सहाय्यकारी रूप वापरणार. हे पास्ट टेन्स मधलं आहे
म्हणून वॉज आणि वेअर पैकी वापरणार. सॉंग्स हे प्लुरल आहे म्हणून वेअर वापरणार. सॉंग्स वेअर. वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग वापरायचं. सॉंग्स वेअर बीइंग. त्यानंतर पीपी क्रियापदाचं तिसरं रूप. सिंग, सॅंग, संग. संग आलं, उरलेले शब्द नाहीत. करता बायने जोडा. बाय हिज फादर. कसं झालं बघा. सॉंग्स वेअर बीइंग संग बाय हिज फादर. बीइंग काय वापरला तर वाक्य कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. हे वाक्य बघा. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. वाक्यामध्ये हॅव प्लस पीपी आहे म्हणून काय हे वाक्य परफेक्ट टेन्स मधलं आहे. हॅव आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एस प्लस व्ही प्लस ओ एस आय. वर्ब हेल्ड आणि ऑब्जेक्ट देअर इंज्युअर्ड बॉडीज. ऑब्जेक्ट सुरुवातीला आला. देअर इंज्युअर्ड बॉडीज. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. देअर इंज्युअर्ड बॉडीज हे ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला घेतलं देअर इंज्युअर्ड बॉडीज. त्यानंतर परफेक्ट टेन्स मधला आहे म्हणून हॅव आणि हॅज पैकी वापरणार आहात. हॅव हे हॅज ए सिंग्युलर, हॅव ए प्लुरल. मग कसं झालं. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅज. वाक्य परफेक्ट टेन्स मधला आहे म्हणून बीन. त्यानंतर पीपी हेल्ड. करता बायने बाय मी. कसं वाक्य झालं बघा. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅज बीन हेल्ड बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ द फिश. वाक्यामध्ये हॅड प्लस पीपी आहे म्हणून हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मधलं आहे. एस प्लस व्ही प्लस ओ. इथे एस आहे हिज मदर. वर्ब आहे पिक अप आणि ऑब्जेक्ट आहे अ पीस ऑफ द फिश. आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो. अ पीस ऑफ द फिश. वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मधला आहे म्हणून टू हॅवचं पास्ट टेन्स आहे. टू हॅवचा पास्ट टेन्स हॅड. अ पीस ऑफ द फिश हॅड. वाक्य परफेक्ट टेन्स मधलं आहे म्हणून बीन. त्यानंतर पीपी पिक अप बाय हिज मदर. अ पीस ऑफ द फिश हॅड बीन पिक अप बाय हिज मदर. इथे अप प्रिंट झालेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही कुड हिअर द मॅन येलिंग. या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आहे. आपण काय लक्षात ठेवलंय सूत्रपाठ करताना. जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर तेच वापरायचं आणि त्यापुढे बी वापरून क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. बघा प्रत्येक प्रकारानुसार मी वाक्य घेतलेले आहेत. हे मॉडल ऑक्झिलरीचं वाक्य एकच वाक्य आहे. 2 वाक्य आहेत मॉडल ऑक्झिलरीची. ही व्यवस्थित लक्षात घ्या. ज्या वेळेला वाक्यात मॉडल ऑक्झिलरी आहे त्यावेळेला तेच वापरायचं. त्याच्या पुढे बी वापरायचं आणि नंतर पीपी लिहायचं. बाकीचं नियम सारखेच. ही कुड हिअर द मॅन येलिंग. ही हा सब्जेक्ट आहे. हिअर हा वर्ब आहे. द मॅन येलिंग हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं द मॅन येलिंग. त्यानंतर जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते वापरलं कुड. त्यानंतर बी वापरलं. त्यानंतर पीपी वापरलं हर्ड आणि सब्जेक्ट बायने जोडला बाय हिम. द मॅन येलिंग कुड बी हर्ड बाय हिम. नेक्स्ट सेंटेन्स. आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. यामध्ये विल आहे. मॉडल ऑक्झिलरी आहे. तेच वापरणार. त्यानंतर बी लिहिणार. त्यानंतर पीपी लिहिणार. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट काय बघा. आय सब्जेक्ट, गिव्ह हे वर्ब आहे आणि यू हे ऑब्जेक्ट आहे. अ बिगर बुक हे उरलेले शब्द आहेत म्हणजे रिमेनिंग वर्ड्स. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला यू. त्यानंतर जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते वापरलं यू विल. यू विल. मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरला आहे त्यापुढे बी लिहायचं आहे. बी आला. पीपी गिव्ह गेव गिवन.
यू विल बी गिवन अ बिगर बुक बाय मी. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, टेक धिस बुक. हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आपल्याला आज्ञार्थी वाक्य ओळखता आलं पाहिजे. आज्ञार्थी वाक्याचं सूत्र आहे व्ही प्लस ओ. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते, क्रियापदाने होते, ते वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतं. वाक्याचे प्रकार तुम्हाला ओळखता येत असतील. लक्षात ठेवायचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं, त्याचं सूत्र आहे व्ही प्लस ओ, म्हणजेच व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. जर वाक्याची सुरुवात व्हर्बने झाली असेल तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं जर वाक्य असेल तर ते कसं सोडवायचं आहे, लेट प्लस ओ प्लस बी प्लस पी पी. कसं सोडवायचं आहे, लेट प्लस ओ प्लस बी प्लस पी पी. लेट म्हणजे लेट वर्ड, ओ मीन्स ऑब्जेक्ट, बी मीन्स बी वर्ड, पी पी म्हणजे पास्ट पार्टिसिपल. बघा, इथे टेक हे वर्ब आहे, धिस बुक हे ऑब्जेक्ट आहे. टेक हे वर्ब आहे, धिस बुक ऑब्जेक्ट आहे. सूत्रामध्ये घालायचं लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट, धिस बुक, त्यानंतर बी, त्यानंतर पी पी. लेट धिस बुक बी. टेक, टूक, टेकन. टेकन हे त्याचं पी पी आहे. वाक्य कसं झालं, लेट धिस बुक बी टेकन. या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं ओळखायचं हे अभ्यासलेलं आहे. पुन्हा एकदा आपण काय गोष्ट लक्षात ठेवायची बघा, व्हॉइस चेंज करताना पहिली गोष्ट आहे, आपल्याला दिलेलं वाक्य कोणत्या व्हॉइसमधलं आहे हे ओळखता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला दिलेल्या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्याला क्रियापदाची रूपं पाठ पाहिजेत. चौथी गोष्ट, आपल्याला जे सूत्र दिलेलं आहे ते सूत्र पाठ पाहिजे आणि सूत्र कसं वापरायचं हे लक्षात ठेवायचे. सूत्र बघायचं व्यवस्थित, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कर्म, सहाय्यकारी क्रियापद, मग टू बी कधी वापरायचं, टू हॅव कधी वापरायचं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बीइंग कधी वापरायचं, बीन कधी वापरायचं, बी कधी वापरायचं, या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला चेंज द व्हॉइस सहज सोडवता येईल.